आता बातमी वर्ध्यातून। वर्ध्यातील 6 नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडले आणि उद्या सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या मतमोजणीसाठी 100 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली गेली आहे। शिवाय पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या निवडणुका 2 डिसेंबरला पार पडल्या, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे न्यायालय प्रक्रियेमुळे काही नगरपालिकेच्या निवडणुका यांना स्थगिती देऊन त्या आज पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। आज सायंकाळी त्या सुद्धा संपलेल्या आहेत आणि त्यानंतर उद्याला संपूर्ण राज्यात वर्ध्यातही मतमोजणी होणार आहे। आपण सध्या ज्या ठिकाणी मतमोजणी आहे त्या ठिकाणी उभा आहोत। आपण दृश्यामध्ये बघतोय की निवडणूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात उद्याच्या मतमोजणीची जयंत तयारी सुरू आहे आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। सोबतच या ठिकाणी ईव्हीएम मध्ये कोणत्याही प्रकारची गडबड घोटाळा करू नये यासाठी विविध पक्षांकडून काँग्रेसकडून सुद्धा आपले प्रतिनिधी या स्ट्रॉंग रूम मध्ये नेमणूक केल्या जात होती। या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघतोय की ज्या दिवशी मतदान प्रक्रिया पार पडली त्या दिवसापासून आजपर्यंत या ठिकाणी प्रतिनिधी 24 तास 24 घंटे या स्ट्रॉंग रूमच्या समोर उभे होते। उद्याला सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्याआधी या मतमोजणी केंद्रावर जे काही कर्मचारी राहील, अधिकारी राहील, त्या संपूर्ण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 10 वाजता एक गोपनीयतेची शपथ देण्यात येईल। त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल। सर्वात अगोदर बॅलेट पेपर हे मतमोजणीला सुरुवात होईल। त्यानंतर इतर ज्या मशिनी आहेत त्याला सुरुवात होईल। त्यानंतरच नेमका आता यामध्ये कोणाच्या अंगावरती गुलाल उधळला जातो हेच पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।